सभी पात्र एवं घटनाएं काल्पनिक हैं। फिल्म के निर्माता किसी भी तरीके से किसी इंसान या किसी समुदाय की भावना को ठेस पहुंचाने का या उनका अपमान करने का इरादा नहीं रखते हैं। धूम्रपान आपके लिए हानिकारक है। मित्रांनो, मागील 2 एपिसोडमध्ये आपण पाहिलं आहे की गावात भूताचा स्कोप आहे व पाटलाच्या मुलीचा मर्डर झाला आहे आणि मुलीचा मर्डरचा शक तिघांवर आहे, संजयवर, नान्याबाईवर आणि अक्षयावर. पण हा मर्डर कोणी केला आहे अजून उघडकीस आलं नाही आणि गावात पाटलांनी एका नवीन व्यक्तीला राजला बोलावलं आहे. आता हा राज कोण आणि पाटलांनी याला काय काम दिलं आहे जाणूया पुढच्या एपिसोडमध्ये. एपिसोड 3. प्लीज वॉच व्हिडिओ. काम फत्ते झालं पाहिजे, पण या कानाची खबर त्या कानाला अजिबात लागतं का म्हणे. होय पाटील. अक्षय, पाटलाचा गेम आपल्याला करावं लागेल, कारण आपलं काम त्या राजला दिलंय. मी आता माझ्या डोळ्यांनी सगळं बघितलंय आणि ऐकलंय सुद्धा. लुक्काबाई संजयने पाटलाचं आणि राजचं सगळं बोलणं ऐकलं आहे. आता हा पुढं काय गेम करणार आहे आणि पुढं याच्याबरोबर काय होणार आहे जाणून घेऊया. अरे ये लवकर, तू त्या पाटलाचा गेम वाजवायचा आहे. ये मी चिंच झाडाखाली बसलोय, आल्यावर बघू. बर बर बर, आलो आलो. ठीक आहे. कोणाला फोन लावतो? हा, कोण कोणाला लावतो? माझ्या मित्राला लावला. माझा मित्र आहे कोकणात गर्दी. एसीबी पृथ्वीराजचं नाव ऐकलं ना तू? हा, ऐकले. ते मी आहे. हा, हे माझं ID कार्ड. सॉरी सर, काय चुकलं का साहेब? काय गावात काय गोंधळ लावलाय? काय नाही साहेब. हो, ते मंग्या, ते नाण्या, काय चालू आहे काय गावात तुमचं? काय नाही साहेब, ते जे तुम्हाला समजलं असेल सगळं चुकीचं सगळं समजलं. इतिहास करून बघितला गावातले मी. मला फक्त पाटलाच्या पुरीला कुणी मारले, मला त्याचा शोध लावायचा लावा ना साहेब. आणि मला 100% शक तुझ्यावर आहे नाही, आणि तुम्ही त्या तुझ्या मित्रावर. शोध लावा साहेब, आणि जर त्या गुन्ह्यामध्ये मी घावलो देताना ती शिक्षा घ्यायला तयार तर आहे. मित्र कुठे आहे तुझा? येतोय आता. तुझ्या मित्राला सांगू नका काय, मी वॉच करतो. फक्त जा, मित्र काय बोलतोय मला ऐकू दे. बनक त्याला नाही लागाय पाहिजे. चल, चल. काय लगा काय नाही हो, काय पुन्हा मर्डर टाकायचं? कुणाचं नाही, कुणाचं नाही. बोल ना, काय टेन्शन घेतो, मी आहे ना. नाही नाही, कुणाचं नाही मर्डर. बोल 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 बिंदास. नाही बाबा. बोल की, घाबरला काय? नाही बाबा. अरे बोल बोल बिंदास, काय टेन्शन घेऊ नको. बरं, तिने तुला शिवे दिले होते ना, तुला पटवले नाही, बर, बांधून ठेवले. तुझं तूच बघ बाबा. अरे चल ना, काय घाबरतो? तुझं तूच बघ काय करायचं. काय बोलत होता? शिकार बिकार कोणाला पाठवलं? कुणाला नाही. अजून छपरीगिरी गेली नाही ना तुमची? नाही ना साहेब, मी काय बोललो नाही. तुला अगर वाचायचंय ना, काय माझं साथ आहे. मला फक्त एवढं माहिती करायची, पाटलाच्या पोरीला कुणी मारलं. ठीक आहे, आणि थोडा बी तो फुटला ना मग तुला मी फोडला. चालेल. ठीक आहे, हो, चल आता जा. त्याच्या पाटला करतो. ठीक आहे. हॅलो मॅडम, कुठे?
मंगे म्हणून आहे आता, ठीक आहे. तो त्या पुरीच्या मागे गेलाय, लवकर त्याच्या मागे जावा. मी तर याच्यावर नजर ठेवू. जावा लवकर, लवकर जावा तुम्ही. ओके ठीक आहे. सोडा सोडा मला, का बांधून ठेवलंय? मी तर तुमच्यावर खरं प्रेम केलं होतं. प्रेम आपल्या डोक्यात काय नाही. मी माझ्या मित्राचा बदला घेतलाय. आता बघ तुझं काय हाल करतो. कोण होता तो आणि कुणी बांधलंय तुम्हाला? कुणी बांधलंय तुम्हाला? तो आमच्या गावातला तो अक्षय होता. त्याने मला खोटं प्रेमाचं जाळं केलं आणि त्याने मला बांधून ठेवलं होतं. काय झालं यांना? काय नाही तुम्ही पटकन हॉस्पिटलला घेऊन जावा. मी त्यांना धरतो आता जाऊन. चल खरं हे बंदूक घेऊन ये. ओके ठीक आहे. मॅडम माझ्यावरती खूप अन्याय झाला मॅडम. मला 2 दिवस बिना आणा पाण्याचं बांधून ठेवलं त्यांनी. त्याचं नाव आहे तो अक्षय आणि दुसरी ती नन्याबाई. हो नन्या, हे नाव ऐकलं. हो तीच नन्याबाई. मॅडम त्यांनी पाटलाच्या मुलीला जिवंत मारले मॅम. काय? पाटलाच्या मुलीला नन्याबाईने मारले? आम्ही तीच तर माहिती काढायला या गावात आलेलो आहोत. जय हिंद. या आकडे सर, काय म्हणतात? कसं काय चाललंय? एकदम मजेत. आज कसे काय आले? पृथ्वीराज चव्हाणचे दर्शन झाले म्हणून आले. काय म्हणतात? काय सर्व व्यवस्थित आहे. काय चाललंय? लई दिवस झाले भेटू नाही का? ट्रेनिंगच्या टाइमला होता हो. मी एसआय ऑफिसर आणि मी सीनियर ऑफिसर. होतं वातावरण. काय तर मी म्हणतो? असं आलो होतो केससाठी. सोनवडी गावामध्ये पाटील तुमच्या मुलीचा प्रॉब्लेम. भरपूर वेळा प्रयत्न केला पण केस काय सॉल्व्ह नाही. त्या मुलीचं सोनवडी गाव म्हणजे तिथले पाटील रंगनाथ फळे. हा बरोबर. त्यांच्या मुलीचा मुलगा. हो. प्रेम प्रकरण होतं वाटतं. पण ते गावात चालू आहे चर्चा. पण आता काय झाले काय कळलं नाही. रंगनाथ फळे त्यांचे ते भाऊ आहे मनोज. ते आपले चांगले मित्र आहेत. माझ्या बरोबर कॉलेजमध्ये होते. मला आठवतंय मी लय वेळा त्या गावात बोलवलं होतं मला. आता 1 मिनिट त्याचा नंबर घ्या. हॅलो मनोज. राज बोल ना. कसं काय? बरं आहे ना? अरे तू सीआयडी झाल्यापासून अजूनपर्यंत गावात आला नाही. अरे ते तुझ्या गावातले आपल्याकडे पोलीस आलते. ते साखळे ओळखतो? ती गावातली पोलीस आणि ती केस तुझ्यापाशी आली. हो हो, ते केस घेऊन आलेत आपल्याकडं. ते म्हणतात पाटलाच्या मुलीचं मर्डर झालं. कसं झालं? अच्छा. नाही रे, केस घेऊन आले आपल्याकडं. सॉरी यार, मला माहित नव्हतं यार. अच्छा, तू बी सांगितलं नाही मला. बरं ठीक आहे, मी बोलतो साहेबांना, आखाडे साहेबांना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आपण गावात कोणाला माहिती नाही पडायला पाहिजे मी येणार आहे, मी कोण आहे काय. ठीक आहे ना? बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी आहे ना हे आपल्या दोघांमधला विषय आपल्या दोघांमध्ये ठेवू. ठीक आहे, तू ये लवकर. हा बघतो मी येतो.
ठीक आहे, चल ठेवतो आता. ओके चल. बरं आकडे साहेब, मनोजचं झालंय माझं बोलणं. तर कशा पद्धतीने करायचं तुम्ही सांगा मला. काय चाललंय गावामध्ये सगळं क्लिअर कट सगळं सांगा मला. काय आता गावात गेलो होतो मी 3-4 महिने. लोक म्हणतात गावात भुदडकी चालू आहे. भूतानी तुम्ही विश्वास ठेवता? नाही विश्वास ठेवत नाही, पण आता काय नाही इलाज आहे. मी पण 4 महिने गावात फिरतोय दुसरा वेश बदलून, पण हाताला तर काय आणखीन काय लागणार म्हणून म्हणलं काय म्हणजे गावात कोणाला माहित नाही तुम्ही? नाही कुणालाच माहित नाही. अच्छा, मी पुकार म्हणून फिरतोय. म्हणजे तुम्ही आमची आयडिया करायला लागलाय सीआयडीचे कामे तुम्ही केलं, आम्ही काय करायचं म्हणून? आता थोडं घ्यायला लागतं. अच्छा, बरं. ओके, बरं. पुढं काय झालं? तर तिथं वेशभूषा बदलून मी काही टपोरी लोकांसंग दोस्ती केली. अच्छा, लोकांना तिथल्या माहित नाही आणखी की कोण आहे, काय आहे, कसं आहे. मला आता लक्षात काय करायचं काय नाही करायचं. जसं तुम्ही त्या गावात वेशभूषा बदलून गेलं ना, तसं मी बी त्या गावात येणार. गावाला कोणाला कळायला नाही पाहिजे ही गोष्ट. नाही कुणाला नाही कळणार. ते गावातच आहे. बेस्ट ऑफ लक. ओके थँक्यू. हॅलो मॅडम, कुठे आहे? टोल नाही का पशी? का ते केस अजून सॉल्व नाही झालं? अहो मॅडम, किती दिवस लावता त्या केसला? काम करा, त्या केसला तुम्ही दुसरं कोणाला पाठवा आणि तुम्ही लवकर ऑफिसला या. आपल्याला आत्ताच्या आत्ता सोनवडी गाव आहे पोहोचायचं. हा एक केस आले. नाही साध्या ड्रेस मध्ये या, कळायला नाही पाहिजे गावात आपल्याला की आपण सीआयडी ऑफिसर. ठीक आहे, हा साधे कपडे, नॉर्मल कपडे घाल. चालतंय. 5 मिनिटं थांबली, आमच्या सरांना फोन लावून बोलवून घेते. हॅलो सर. हो या तुम्ही इथे. हो लवकर या. जी माहिती काढायला आपण या गावात आलेलो आहोत ना, ती आता इथूनच मिळणार आहे. या तुम्ही लवकर या इथे. काय झालं? कशी आता मॅडमची तब्येत? हो बरी आहे. काय म्हणत होतं, काय माहिती भेटली आता? पाटलाच्या मुलीला नन्याबाईनेच मारलेला आहे. काय? होय सर, पाटलांच्या मुलीला नन्याबाईनेच मारलेले आहे. ते मी माझ्या कानांनी ऐकलंय. आली का आता तू वटणीवर? पाटलाच्या पोरीचा कसं गेम केला ना, तसं गेम करेन तुझा. आय सी. मॅडम, आम्ही आहे सीआयडी ऑफिसर आणि आम्ही या गावात यासाठी चालू की पाटलाच्या मुलीला तुम्ही मारले, कारण की आमच्यावर खूप प्रेशर आले पाटलांची. बरं झालं मॅडम तुम्ही भेटला, तुमच्यामुळे केस सॉल्व्ह झालं. मॅडम, नंद्याबाई आता या गावातच आहे, वाटलं ना तुम्ही त्याला अरेस्ट करा. ठीक आहे, आणि तिला घेऊन या. मॅडम प्लीज आम्ही लवकर जाऊन येतो, नाही तर ती आरोग्य हातात नाही. ठीक आहे. नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. मॅडम धर त्यांना. नान्याबाई आज नाव. मॅडम चांगली खातिरदारी करायची. नान्याबाई सापडला आता. पळवलं ह्या नाण्यानी. सोड मला. नाही सोड. सोडा. नाही सोडा मला. सोडा मला. गुन्ह्याची कबुली कर नान्याबाई, आणि काय काय घडलं ते सांग. खरं सगळं स्टोरी सांग. पाटलाच्या पुरीला हिने मारलंय. करा कबूल तुमच्या हिशोबाने. बोलते का सांगू मॅडमला? सांगते का खरं? मॅडम द्या अजून एक. पोरीला मी मारले. मी तुम्हाला सर्व हकीकत सांगते.
अरे सोनिया तुझे केस किती छान आहेत, तू दिसती पण किती छान. हा? मेरे जिगर के छल्ले. अरे चिकने तू पण किती भारी दिसतोस रे. हो हा? ना? हा? काय ते हिरोगर तुझी दाढी आणि तू लय आवडतोस. तू पण मला तेवढीच आवडते. काय पण अरे काय पण नाही, खरं सांग. हो. हो. अरे सोनिया तुझे वडील तर गावचे पाटील आहेत, आपले प्रेम ऍक्सेप्ट करतील ते? बघ ना तुझं प्रेम माझ्यावर आणि माझं प्रेम तुझ्यावर. कोण पाटील कोण काय, माझं कोणावर. अरे नंदिनी, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझंही माझ्यावर प्रेम आहे, पण गावात पाटील आहे. कोण पाटील, काय करायचं पाटील? तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मग काय करायचं पाटील? सोनिया आज आपण मस्त जाऊ कोरेगाव पार्क मध्ये फिरायला. हो गाडी आणला का? अरे आणली गाडी. काय तुला कोणती गाडी पाहिजे साहेब? काय गाड्या? हॅलो हा बोल ना. काय राडा झाला? बरं आलो थांब. अरे अरे कुठं चालला? जरा राडा झालाय. अरे मग कुठं चालला नेमकं सांग तर सांग. तिकडे चौकात चाललो. मी थांबू का बसू जाऊ? थांब जरा आलोच. काय तुझं काय बाबा काय? वाट कटकट काय काय. माझ्या संजयवर लाईन मारती तू, माझ्या संजयवर लाईन मारती, तुला सोडतच नाही. बघा साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं का नाही की पाटलाच्या पुरीचा खून मी नाही केला, हिने केलाय. होय मला सगळं माहिती आहे. ते गुन्हेगार कोण आहे ते तुझ्यामुळे भेटला. मॅडम घ्या बॉडी कुठे आहे पाटलाची? मी दाखवते. चला घ्या मॅडम. चला तुम्ही. कुठे आहे बॉडी? इकडे बॉडी. यामध्ये
ना माझ्या ताब्यात नाही केलं सर्वांना मी सोडणार नाही. अख्ख्या गावात मी तांडव करीन. सोड मला, सोड सोड, वाचवा 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 मला, वाचवा, सोड सोड मला, सोड नाही नाही नाही, सोड. काय पाहिजे तुला आता? घेतली ना त्याची बळी? काय पाहिजे आता? आता माझा सूड पूर्ण झाला. माझ्या आत्म्याला शांती भेटला आता. कुठे गेली? ते गायब झाली. आता हिचा आत्मा असा शांत होणार नाही. मग ते सगळ्यांना त्रास देणार, गावामध्ये सगळ्यांना त्रास देणार. ती आता गावातल्या लय लोकांना शांत. काय करावं लागेल? तिच्या शरीराला अग्नी दिली ना तर तिचा आत्मा जाईल. तेव्हाच तिला मुक्ती मिळेल. तिचं आजपर्यंत असं काही केलं नाही. चला हे करूया. काय करावं लागेल? बॉडीला जाळं. चला लवकर लाकडं गोळा करा. चला. आपलं ग्रुप जाऊ. अरे मनोज, हा दादा, हे घाटावर कुठं घेऊन आलाय? काय ते अर्जंट काम असून त्याशिवाय राज मला इथं नाही बोलवायचा. आणि राजची तर गाडी इथंच दिसते मला. काय? ते बघा तिकडं दिसतं राज. नाही या पाटील या. राज, एवढं गडबडीत बोलवलं, किती पण या घाटावर कामच असेल म्हणजे सगळ्यात पहिले पाटील, हे तुमची पैशाची बॅग. जे तुम्ही 10 लाख रुपये दिलते ना, तुमच्या आम्हाला
तुमचं काम झाले. मी अशा कामाचे पैसे नाही घेत. पण हे तुला दिले होते. पाटील साहेब हार पोलीसवाले लाच नाही घेत, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही लाच देऊन बदनामी करताय पोलिसांची. पाटील मी एक CID ऑफिसर आहे आणि तुम्ही ऑफिसरला लाच देण्याची चूक केली. हा माझा मित्र आहे म्हणून गुन्हा दाखल नाही करत तुमच्यावर, नाही तर लय मोठा क्राईम आहे हा. पण हार पोलीसवाले तसं नसतं, एवढं लक्षात ठेवा. बर, आणि दुसरी गोष्ट ती तुमच्या मुलीच्या. काय बोलतो दादा? सुरेखा, सुरेखा दादा, अरे आम्हाला तर बोलवायचं होतं ना. सांभाळा पाटील. सुरेखा, मनोज सुरेखा सोडून गेली आपल्याला. पाटील सांभाळा पाटील. एवढीशी होती तेव्हापासून या तळ हातावर तिला जपली आणि आज अचानक तिची आस्ती बॉडीला जाळावं लागलं. मनोज, तू तरी घे भावाला. तू असं केलं कसं व्हायचं रे? कुठे घे भावाला. चला आज विसर्जन करा पहिले. चला चला पाटील, चला उठा उठा पाटील. चला. मनोज आपली सुरेखा सोडून गेली. अरे वाढीव येतो ना? नाही रे, मला केस आले, इकडे जावं लागेल अर्जंट. 2 दिवस मला बरं वाटत. अर्जंट आहे. खास तुझ्यासाठी 2 दिवस मी काढून थांबलो. प्लीज दादाला सांभाळतो. भेटू दादा. सांभाळ दादा. येऊ का मी? मॅडम, पहिली वेळेस आला ना असं केस? हो ना, खूपच आतरंगी केस होता ना. काय अद्भुत क्रिया. जाऊ द्या ना, तिने तिचा बदला घेतला. तिच्या मनाला शांती दे. हो ना,
बिचारी बरोबर खूप वाईट झालं. काही बी दोष नव्हता बिचारीचा. चालतंय, चला आपलं कामच आहे, करूया नेक्स्ट केस.